मंडळी, आता 2 BHK असू द्या किंवा 1 BHK असू द्या किंवा 11 लाख असू द्या किंवा 12 लाख असू द्या, सगळं काही आणि डायरेक्ट मालकाचा नंबर तुम्हाला भेटणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघायला लागणार आहे आणि मेंबरशिप काय असती ते तुम्हाला कळायला पाहिजे. तर म्हणूनच एकच काम आहे की व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि मेंबरशिप बद्दल माहिती घ्यायची. आणि मेंबरशिप बद्दल माहिती घेतलं तर म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कमिशन द्यायची इथं गरज पडणार नाही. म्हणजे नो एजंट नो ब्रोकरच्या माध्यमातून तुम्ही 1 BHK 2 BHK फ्लॅट 3 BHK रो हाऊस सगळं काही खरेदी करू शकतात. पण एक काम मात्र आहे की हा व्हिडिओ संपूर्ण बघा. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज योग्य रिअल इस्टेटचा चॅनल आहे. इथं तुम्हाला 1 रुपया पण कमिशन द्यायची गरज पडणार नाही. मी सांगतो मी तुम्हाला कसं काय. ह्याच्या अगोदर मी तुम्हाला अजून एक रिक्वेस्ट करणार आहे. एक नाही 2 रिक्वेस्ट करणार आहे मंडळी. पहिला तर बघा, हा जो व्हिडिओ असणार आहे, ही जी माहिती असणार आहे ना, ही संपूर्ण ऐकायला लागणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हे स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत तुम्हाला समज आणि संपूर्ण बघायला लागणार आहे. कारण की एक माहिती तंतोतंतोची कसं काय नो ब्रोकर नो एजंट डायरेक्ट मालकाबरोबर तुमची डील होऊ शकते. तर माहिती घेऊनच तुम्हाला कॉल करायला लागणार आहे. नंबर दिसतो आणि नंबरच्या खाली जे दिसतं त्याच्याबद्दल मी पुढे बोलणार आहे. पण दुसरी एक रिक्वेस्ट आहे की आपल्या या आवडत्या लाडक्या जिथं नो ब्रोकर नो एजंट डायरेक्ट मालकाचा नंबर तुम्हाला भेटतो. अहो कशासाठी? तुम्हाला रो हाऊस खरेदी करायचं किंवा फ्लॅट खरेदी करायचं, यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब अवश्य करायला लागणार आहे. आणि सबस्क्राईब बरोबर बेल घंटीला पण ऑन करायला लागणार आहे. कारण की आपले अपडेट वाले व्हिडिओ तुमच्यासाठी येतच राहतात आणि डेली तुमच्यासाठी मी नवीन प्रॉपर्टीची माहिती आपल्या या चॅनल वरती देतच राहतो. आणि त्यासाठी अपडेट पाहिजे म्हणजे चॅनलला सबस्क्राईब तर करायला पाहिजे आणि बेल नोटिफिकेशन घंटीला पण दाबायला पाहिजे. ओके, तर आजचा विषय असा आहे म्हणजे कसा. अहो जे टायटल लावलेले त्याचबद्दल बोलायचं, जे बोर्ड लावलेले त्याचबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. अजून एक सांगतो मी तुम्हाला, बरेचसे असे मला निगेटिव्ह कमेंट येऊ राहिलेले की तुम्ही जे आहे मेंबरशिप बंद करा, डायरेक्टली मालकाचा नंबर द्या. तर मंडळी मला हे सांगा, मी जे चालू केलेले हे बरं नाही का? तुम्ही सांगा. तुम्ही अहो कमेंट करा मला की काय करायला पाहिजे ह्याच्यावरती. आता डायरेक्टली मालकाचा नंबर कोण देणार का? वाटलंच तर जाऊन माझ्या मेंबरशिपचे व्हिडिओ जाऊन बघा. पण त्या अगोदर तुम्हाला जे आहे 1100 रुपयाचा रिचार्ज करायला लागणार आहे. आणि 1100 रुपयाचा रिचार्ज जो आहे कसं काय आहे, अहो 599 जे आहे बाजूला सबस्क्राईबचा बटन आहे आपल्या मेनू मध्ये गेलं तर, आणि त्याच्याच बाजूला हा जॉईंट बटन दिलेला आहे, त्याला क्लिक करायचं आणि करून टाकायचे 599 रुपये अहो डायरेक्टली. आणि हा जो नंबर दिसतो आता बघा, क्लिअर करतो, मेंबरशिप घेण्यासाठी मला संपर्क करा. पण अगोदर बघा, हे नंबर आहे 9028750499 माझे व्हॉट्सअपचे पण नंबर आहे. आणि 500 रुपये तुम्हाला जे पे करायचे ना, गुगल पे असू द्या फोन पे असू द्या, माझा नंबर टाकला बरोबर ना, 9028750499 हा नंबर टाकला तर काय येणार, माझं नाव येणार आहे. आणि माझं नाव जे आहे कासिम शेख तिकडं तुम्हाला दिसणार आहे. तर 500 रुपये तुम्ही पे करून टाका. कशासाठी एवढे पैसे द्यायचे, का द्यायचे? अहो मंडळी मला हे सांगा, आजच्या घडीमध्ये कोण कोणासाठी फ्री मध्ये काय काम करतो का? नाहीच करतो. आणि मी जे बोलतो ना की नो एजंट नो ब्रोकर, त्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगला 1100 रुपये द्यायची गरज पडणार आहे. बघा फ्रीमध्ये तुम्ही ते व्हिडिओ बघू शकत नाही. तिकडचा जो बघा मेंबरला जे व्हिडिओ आपण अलाउड केलेले
तर डायरेक्टली आपण बघा स्वतः आपण जातो आणि हा जो माध्यम आहे हे कसं काय वर्क करतो ह्याच्याबद्दल मी सांगतोच तुम्हाला. पण हे जे मेंबरशिपचे जे व्हिडिओ आहे हे तुम्हाला पाहण्यासाठी 1100 रुपये तुम्हाला पे करायला लागणार आहे. स्टार्टिंगला तुम्ही जॉईन बटन दाबले तर 599 तुम्ही पे केलं तर तुम्हाला ते व्हिडिओ टोटल दिसणार आहे. टोटल 1100 रुपये जे माझे कष्टाचे पैसे ते मी स्वतःच्या तोंडाने बोलू राहिलेले. मी काय भिका मागत नाही, मी काय फ्रॉडगिरी करत नाही. तर जे काय आहे ते स्पष्ट बोलू राहिलेले आणि तुम्ही मला सपोर्ट केल्याशिवाय मी पुढं तुमच्यासाठी कसं काय पुण्यातल्या वेगवेगळ्या लोकेशन, मी नुसतं वाघोली साईडला करत नाही किंवा कात्रज साईडला नाही, पिंपरी नाही, संपूर्ण ऑल ओव्हर पुणे तुमच्यासाठी नो एजंट नो ब्रोकरच्या माध्यमातून वेगवेगळे रो हाऊस असू द्या, फ्लॅट असू द्या, 10 लाख असू द्या किंवा 10 करोडची प्रॉपर्टी असू द्या, ती सगळी काही इकडं अपलोड करणार आहे. आणि डायरेक्टली जे आहे मालकाचे नंबर आणि मेन इम्पॉर्टंट काय असणार आहे त्याच्यामध्ये बघा. मोठा व्हिडिओ तर आपण बनवतोच, तुम्ही वाटलं तर चेक करा जाऊन. त्या मोठ्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण एक एक घराचे जे काने कोपरे असतात, काय पण असू द्या, किचन असू द्या किंवा टॉयलेट बाथरूम असू द्या, ते पण सगळं दाखवतो. आणि तो 8-10 मिनिटाचा व्हिडिओ असतो, बरोबर ना. आणि काही गोष्टी आपण लपवतो. का लपवतो? एक तर बघा मालकाचा नंबर आपण त्या मोठ्या व्हिडिओमध्ये देत नाही, बरोबर ना. मग त्यानंतर आपण लोकेशन तिकडला सांगत नाही. आपण सांगितलं तर 2 BHK सांगितलं किंवा 1 BHK सांगितलं तर स्क्वेअर फीट सांगतो, पण लोकेशन आपण सांगत नाही त्या व्हिडिओमध्ये. आणि मालकाचा नंबर तर अजिबात देत नाही त्या व्हिडिओमध्ये. मी स्वतः मान्य करतो की ह्या गोष्टी करत नाही, कारण की आपला चॅनल जो आहे नो एजंट नो ब्रोकर, म्हणजे तुम्हाला 1 रुपया द्यायची गरज नाही इथं. आता ते कसं काय तुम्हाला द्यायची गरज नाही त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो. थोडंसं सबूर करा, थोडंसं अजून बघा. इथपर्यंत आले ना तर थोडंसं बघा. आणि बघा तो लाईकचा बटन तुम्हाला बाजूला दिसतो, तर प्लीज एक रिक्वेस्ट तळमळ करतो मी तुमच्यासाठी, एक मनापासून एक रिक्वेस्ट करतो की तो लाईकचा बटन पण दाबा. आणि जे निगेटिव्ह कमेंट करतात ना त्यांच्यापर्यंत पण माझा मेसेज पोहोचला पाहिजे. ते अर्धवटच व्हिडिओ बघतात. ओके, आता हे नो एजंट नो ब्रोकर म्हणजे तुम्हाला 1 रुपया पण द्यायची गरज पडणार नाही. तर ते कसं काय? काहीतरी सिस्टम असणार ना. आता बघा, तुम्ही माझा मेंबरशिपचा व्हिडिओ बघितला, म्हणजे मेंबरशिप तुम्ही घेतली आणि मला स्क्रीनशॉट पाठवलं, त्याबरोबर तुम्हाला कुठल्या लोकेशनला रो हाऊस पाहिजे किंवा 2 BHK 1 BHK फ्लॅट पाहिजे किंवा काय बजेट तुमचा आहे ते मला व्हॉट्सअपला मेसेज करून सांगितलं, तर मी त्या पर्टिक्युलर एरियामध्ये असं धरून चाला की मी कात्रजला गेलं किंवा वाघोलीला गेलो, म्हणजे तुम्ही सांगितलं मला कात्रजला किंवा वाघोलीपर्यंत एक 2 BHK फ्लॅट पाहिजे किंवा रो हाऊस पाहिजे, तर आमच्या ग्रुपमध्ये आमच्या काय कुठं पण असू द्या, तुमच्यासाठी जे काय ब्रोकर असणार पुण्यामधल्या त्या ब्रोकरला आपण फोन लावणार, त्यांना विनंती करणार की भाऊ आम्हाला असल्या एरियामध्ये या म्हणजे ह्या बजेटची असल्या बजेटची आणि ह्या लोकेशनमध्ये त्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि आमचे जे मेंबर असणार आहे त्यांच्यापर्यंत तुझा नंबर देणार आहे, बरोबर ना. आता तुम्ही म्हणणार की त्या ब्रोकरला बोलले तर त्याचा कमिशन द्यायला लागणार आहे. नाही मंडळी, बघा 2 ब्रोकर असतात इथं. असं धरून चाला की मी तुमचा ब्रोकर आहे, पण मी इथं काय मान्य केलेले, तुम्हाला 1 रुपया द्यायची गरज पडणार नाही. म्हणजे तुम्हाला नाही, तुमचा मला भाऊ माना, बंधू माना, मी तुमचा एक घरातला माणूसच आहे असं धरून चाला. ओके, आणि हा घरातला माणूस काय घेणार नाही तुमच्याकडून, फक्त मेंबरशिपचे 1100 रुपये बास, तेवढंच. आणि त्या ब्रोकरला मी सांगणार आहे की भाऊ तू तुझ्या मालकाकडून तुझा कमिशन 2% काय 4% घे तुझा, बरोबर ना. आणि आमचे जे मेंबर आलेले त्यांच्याकडून 1 रुपया घ्यायची गरज नाही, कारण की ते
माझ्या मेंबरशिपमुळं तुझ्यापर्यंत आलेले आणि त्याला खुशीच होणार आहे, कारण की घेणारे लोक तिकडं आलेले आहे, बरोबर ना. आणि मंडळी, ह्या ज्या गोष्टी आहे हे खरं खरं होऊ शकतो, पण जोपर्यंत तुम्ही मला हेल्प नाही करणार, माझी मेंबरशिप नाही घेणार, तोपर्यंत मी काही करू शकत नाही. आता हा माणूस उभा राहिलेला आहे तर त्याला पाठिंबा द्यायचं काम तुमचा आहे, सपोर्ट करायचं काम तुमचं आहे. आणि बघायला गेलं आपण कितीतरी महिनाभरामध्ये मोबाईलचा रिचार्ज कर, टीव्हीचा रिचार्ज कर, ह्याचा कर, त्याचा कर, किती पैसे घालवतात, पण स्वतःच्या रो हाऊससाठी, स्वतःच्या फ्लॅटसाठी एक रिचार्ज करू शकत नाही का. बरेचसे गुगलवरती असे साईट आहे की ते लोक नुसतं नंबर देतात, बाकीचं माहिती कोण देणार, व्हिडिओ कोण दाखवणार, घराचे ते फोटो फिटो दाखवतात आणि नंबर देऊन टाकतात. बाकीचं तुम्ही तुमचं हे करत बसा आणि पैसे, अहो मजबूत पैसे घेतात ते लोक. पण इथं फक्त एकच वेळेस 1100 रुपये द्यायचं, बाकीचं रिचार्ज करायचं तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टीहून तुमचं फायदा 100% झाल्याशिवाय राहणार नाही. आणि डायरेक्टली जे 2% कमिशन तुम्ही समोरच्या ब्रोकरला देतात तर ते तुम्हाला द्यायची गरज पडणार नाही. ह्या मेंबरशिपचा हा बेनिफिट आहे. आता मी अजून काय बोलू, अजून तुमच्या शंका असले, काय विचार असले तर मला कॉल करू शकतात, कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकतात. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती. पण थांबा, तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला कळालं का नाही मेंबरशिप बद्दल, आणि हे जे टायटल लावलेले किंवा बोर्ड लावलेले अशा प्रॉपर्ट्या भेटू शकतात का नाही कमी बजेटमध्ये, ते पण मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून सांगा प्लीज. ओके, आवडता लाडका आहे चॅनल आणि मी तुमचा भाऊ आहे. भेटू आपण आपल्या या चॅनलवरती, म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती. पुन्हा एकदा जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.